तिथे काही प्रकार तुमच्या विरोधात तक्रार दाखल झाली, पण ही राजकीय तक्रार किंवा कुठल्याही स्वरूपाची पहिली तक्रार तुमच्या विरोधात दाखल झालेली आहे, त्यावर आपली काय नाही, मी आज दिवसभर हसतोय. माझ्या तोंडावर एक हास्य आहे. कारण महाराजांसाठी एक पहिली राजकीय केस माझ्यावर जर झाली असेल तर मला खूप आनंद झाला त्याचा. मी सकाळी उठला, मला FIR आला आणि मला खूप बरं वाटलं की महाराजांसाठी मी पहिली केस घेतली महाराष्ट्रात माझ्या राजकीय प्रवासात. त्याच्यामुळे मला खूप बरं वाटतंय. आणि विषय असा झाला की काल आम्ही दिघ्याला आणि कोपरखैरण्याला शाखे उद्घाटनासाठी गेलेलो. तेव्हा गजाननजी आमचे जे आहेत तिकडचे शहर अध्यक्ष, ते बोलले की तिकडे एक महाराजांचा पुतळा आहे ज्याला sorry, ज्याला 4 महिने तो अनेक पक्षांनी आंदोलन करून तो एक बनवलेला पुतळा आहे. त्याला एका घाणेरड्या कपड्यात त्यांनी गुंडाळून ठेवलाय. तर तुम्ही बघायला याल का? तर मी लगेच बोललो हो. तर आमचं डिस्कशन होतानाच आमचं झालं की गजाननजी बोलले की आपण बोलताना मला वाटतं की आपण 3 दिवसाचा अल्टिमेटम देऊ आणि चौथ्या दिवशी आपणच त्याचं अनिवार्य उद्घाटन करू. तर मी मी त्यांना विचारलं की मी केलं तर काय. तर ते बोलले की केस होईल. तर मी बोललो की महाराजांसाठी केस झाली तर प्रॉब्लेम काय, आजच करून टाकू ना. आपण 4 दिवसाचा अल्टिमेटम दिला, परत पोलीस प्रोटेक्शन वगैरे आजच. मला वाटतं की महाराज असे घाणेरड्या कपड्यात जर गुंडाळून ठेवले तर आजच करून टाकू. आणि मला वाटतं की आम्ही ते सगळ्या महाराष्ट्र सैनिकांचं तिकडे जे होते त्यांचं अभिनंदन, आणि खूप उत्तम त्यांनी तो कार्यक्रम केला आणि उद्घाटन केलं. त्याच्यामुळे मला काही इश्यू नाही. माझ्या महाराष्ट्र सैनिकांबरोबर मला FIR झाला आणि महाराजांसाठी झाला पहिला. त्याच्यामुळे मला खूप बरं वाटतं.